मुंजा म्हणून एक प्रकार आहे. तर आणि असं म्हणतात, की आणि आता मध्ये एक पिक्चर पण आला होता त्याच्यावरती चित्रपट झालाच एक हिंदी, की मुंजा. तर नक्की हा मुंजा प्रकार तशा पद्धतीने असतो का, की तो एखाद्याच्या मागं वगैरे लागणं किंवा तो म्हणतात, की वडाच्या किंवा पिंपळाच्या झाडावरती वगैरे असतो. तर नक्की मुंजा हा प्रकार काय आहे? एका माणसाने घरी जर चेडा वगैरे हा प्रकार आणलाय, तर त्याच्यामागे काय उद्देश असतो किंवा काही पैसे हवेत, काही श्रीमंती हवी आहे, नक्की काय असतं त्याच्यामागे? आता जो चेडा वेगळा आणला आयात केला जातो, जसं मगाशी म्हटलं मी आयात केला जातो. जसं काही ठिकाणी चेडा विकलाही जातो. बरं. म्हणजे ते विकला अशासाठी जातो, की लोकं काय म्हणतात, की माझी भरभराटीसाठी माझं व्यवसाय, हॉटेल आहे, हे ते तमकं हे, की त्याच्यासाठी भरभराटीसाठी मला द्या. जसं की आता एक कर्णीबाध झालं किंवा असे तुम्ही भरपूर प्रकार सांगितले. तर त्याच्यावरती जसं तुम्ही सांगितलं, की भैरवनाथाची साधना करायची किंवा शंकराची साधना करायची. असे अजून घरगुती काही उपाय आहेत का? आता त्याच्यामध्ये काय होतं, की चेडा जो मूळ गादीचा असतो त्याला आयात चेडा पण सहन होत नाही. आयात चेडा म्हणजे काय? आता लोकं तुम्हाला माहिती आहे, की बऱ्याच ठिकाणी बांधणी तुम्हाला प्रकार माहिती आहे? नाही. की बांधणी म्हणजे काय? लोकं आता बऱ्याच ठिकाणी जातात, की दर्ग्यामध्येही जातात, की बांधणी घेऊन येतात त्याच्यामध्ये, बरं. की तुमच्या चांगल्यासाठी असते, जी तुमची भरभराट करेल आणि ह्या गोष्टीसाठी एक नारळाची बांधणी असते. ते लोकं काय करतात ती ऊर्जा घेऊन येतात आणि ती घरात बांधतात ती प्रगतीसाठी. पॉझिटिव्ह असते का निगेटिव्ह ती ऊर्जा? निगेटिव्ह असते, बरं. पॉझिटिव्ह नसते. पण ते कसं होतंय, की तुमच्या मूळ गादीचा जो चेडा असतो, त्याला बाहेरची ऊर्जा त्याला आवडत नसते. हं. मग तो कुठेतरी त्रास द्यायला चालू करतो. मग ते काय होतं, की तुमच्या घरात वादावादी होतात, भांडणं होतात, चिडचिड होते. कधी-कधी आपण म्हणतो, की नवरा-बायकोची मारामाऱ्या पण होतात हं. किंवा घरात कलह होतो, भांडणं होतं. ते त्याला सहन होत नाही. कुठलाही बाहेरची गोष्ट जर तुम्ही घरातल्यांना आणली, आता काही ठिकाणी काय होतं, काही चेडे असे आहेत, की त्यांना तुम्ही जर कुठल्या तांत्रिक-मांत्रिकाकडे गेलं तरी त्याला सहन होत नाही. बापरे! असे पण आहेत. पण लोकांना हेच माहिती नसतं, की यार तुम्ही दुसऱ्या हं. जर एखाद्याकडे गेलात किंवा तुम्ही एखादी निगेटिव्ह गोष्ट घेऊन आलात, तर त्या तुमच्या घरचा जो मूळ गादीचा चेडा आहे, तर त्याला ती गोष्ट मान्यच नसते. हं. मग तो भयंकर त्रास देतो त्या गोष्टीला. भयंकर म्हणजे तो खूप प्रचंड त्रास देतो. बापरे! मग लोकांचे हाणामाऱ्या होतात किंवा मारामाऱ्या होतात. घरातल्या घरात काही जण मारतात पण बेहिसाब एकामेकाला. अशा गोष्टी जेव्हा होतात तेव्हा समजायचे की आपल्याला कुठेतरी त्या गोष्टीचा त्रास आहे होतोय. हं. आणि होतो. पण त्यांची चूक त्यांना कळत नाही. लोकं कुठेही जातात, मग ते कुठलीतरी ऊर्जा घेऊन येतात, बांधतात. हे चुकीचं आहे. लोकांना असं वाटतं की त्याच्यामुळं माझी प्रगती होईल, असं होईल, तसं होईल. मी अजून 4 बिल्डिंग बांधेल, असं होत नसतं. बापरे! कसं होतं तुम्ही एक ऊर्जा जेव्हा आणताय, तेव्हा तुमच्या मूळ जी घरातली ऊर्जा आहे, तर त्याला ते कसं सहन होईल ना, बाहेरचा बरोबर. माणूस. आता तुमच्या फॅमिलीमध्ये जर घरातल्या मेंबरमध्ये बाहेरचा एक मेंबर जर राहायला आला, तर नाही तुम्ही पटणार किती आहे ते. दिवस सहन करणार? नाही सहन बरोबर, करू बरोबर. शकत. हो. तसा रिस्क. प्रकार आहे, की त्याला नाही सहन होत. हं. तुम्हाला जर तुमचं मेन मूळ पुरुषाच्या गादीमध्ये जो चेडा आहे, तो तुमचं भलं करतो, पण हे तुम्हाला दिसतच नाही. हं. लोकांना दिसतच नाही. मी तर लोकांना असंच म्हणेल, की तुम्हाला तुमची कुलदेवी आहे, त्या कुलदेवीस किती डोकं आपटायची तर आपटा, तिला गाऱ्हाणं मांडा, तिला नवस मांडा, तुमच्या हं. ग्रामदेवताला मांडा, तुमच्या मूळ पुरुषाला मागा, तुमच्या पितृदेवताला मांडा. पितृदेव पण तुमच्यासाठी सक्रिय असतात. हं. माझ्या लोकांना तेच माहिती नसतं, बरोबर. की पितृ आहेत की नाही आहे. नाही आहे. लोकं काय समजतात, "अरे मला पितृदोष सांगितलाय." मग ते मला भयंकर पितरांचा अरे कशाला त्रास होईल? तुझा खरी मुलगा बात. तुला कशाला म्हणजे तुमची पिढी तुम्हाला त्रास कशाला देईल? खरी गोष्ट आहे. ती तुम्हाला मदतीला असते. पण लोकं बरोबर, काय त्यांना किंमत देत नाही. बरोबर. मग ते बाहेरची ऊर्जा तिकडे जातात, इकडे जा, तिकडे हां. जा. दर्ग्यामध्ये बघितलं तर 99% आपलीच लोकं दिसतील लोकं आहेत. तुम्हाला. बरोबर. पण त्यांना हे समजायला पाहिजे, की तुम्ही एखादी दुसरी ऊर्जा जर तुमच्या घरात आणताय, तर तुमच्या घरातल्या ऊर्जेला ते मान्य नसतं आणि ती तुम्हाला हं. त्रास देते. मग तुम्ही कुठेही गेला तरी ते त्रास तुम्हाला कमी होऊ शकत नाही. होणारच आहे. कारण तुमच्या चेहऱ्याचा त्रास तुम्हाला कोणी काढून देऊ शकत नाही. हं. कोणच नाही. मग तुम्ही कुठेही जा आणि कसेही जाऊन काही करा. तुम्हाला एकच तुमचं काम आहे, की तुमच्या कुलदेवतेला शरण जाणं, तुमच्या ग्रामदेवतेला शरण जाणं आणि त्यांना माफी मागणं आणि हं. तुमचे जे मूळ पुरुषाच्या गादीचा जो मालक आहे, त्याला त्याला नतमस्तक होणं हं. खरी आणि गोष्ट त्याचा आहे. मान-सन्मान देणं एवढंच. बरोबर. जसं की आता आपण चेड्याचे 2 प्रकार सांगितले. अजून किती प्रकारचे असतात चेडे? चेहऱ्याचे मानवी रूपाने पण आता आपण म्हणतो, की सगळ्यात गुन्हेगार म्हटलं तर माणूसच आहे हं. आणि ते माणसनिर्मित चेडे काही आहेत. बापरे! म्हणजे की माणसानेच घडवलेले आहेत. बरं. आता काय होतं कधी-कधी आपण म्हणतो, की
कुणाची तरी भांडण झाली, मग तो एका तांत्रिक माणसाकडे गेला. मग त्याने पैशासाठी काय म्हटलं की बाबा ठीक आहे. मग तो काय करणार, मंत्राच्या सहाय्याने समोरच्याकडे एक ऊर्जा सोडणार हम्म. आणि ती ऊर्जा कुठली जाते की त्याच्या अवतीभोवती असते. ती ऊर्जा त्या समोरच्याच्या शरीरामध्ये प्रवेश करते. हम्म. मग ती प्रवेश केल्यानंतर मग त्याला तिथून पुढे त्रास होतो. त्रास झाल्यानंतर मानसिक, शारीरिक, आता ते कसं जसं मगाशी म्हटलं मी, जी सोडली त्याच्यावरती ऊर्जा, हम्म. ती कशी गेली त्याच्यावर डिपेंड आहे. बर. पण ती कुठल्या प्रमाणात गेले, ती जळून गेले का ती आत्महत्या करून गेले का ते खून करून गेले का मारून गेले. आता किती असे प्रकार घडतात की चुकीचे, की कुणीतरी आत्महत्या केली आपण मगाशी जसं म्हटलं, तर जी ऊर्जा त्याच्यामध्ये जशी जाईल ती तशी त्याला करायला भाग पडते, त्याला संपवते. बरोबर. तर हा एक प्रकार झाला. दुसरा एक प्रकार की जसं आपण म्हटलं की मगाशी जे देवाला त्रास दिल्यानंतर जे पहिला तो झाला पार्ट एक वेगळा. दुसरा पार्ट झाला की जे सोडलं जातं ते एक ऊर्जा असते की जे सोडलं जातं आणि त्याचा त्रास तुम्हाला झेलावा लागतो. आणि हा त्रास कधीच कमी होत नाही जोपर्यंत तुम्ही योग्य ठिकाणी जात नाही तोपर्यंत. क्या बात. आणि चेड्याचे हेच प्रकार आहेत, जास्त काय चेड्याचे प्रकार नाही. पण माणसाने कसं झालं की बरेच कैद करून ठेवलेले आहेत. की आता काही ठिकाणी कसं होतं की जसं मगाशी म्हटलं, बांधणीसाठी कुठल्या तरी आत्म्याला कैद केलं जातं. आता ते काय करतात की एक आत्मा कैद केला जातो आणि त्याला कामाला लावलं जातं की तू ह्याचं भलं कर किंवा ह्याचं वाईट कर, बरोबर. एवढंच. पण त्याच्या मागे उद्देश काय असतो लोकांचं वाईट करणं. चेड्याचा नाही. आता बाबा एखाद्याचा माणूस एका माणसाने घरी जर चेडा वगैरे हा प्रकार आणलाय, तर त्याच्या मागे काय उद्देश असतो किंवा काही पैसे हवेत, काही श्रीमंती हवी, नक्की काय असतं त्याच्यामागे? आता जो चेडा वेगळा आणला, आयात केला जातो, जसं मगाशी म्हटलं मी, आयात केला जातो. जसं काही ठिकाणी चेडा विकलाही जातो. बर. म्हणजे ते विकला अशासाठी जातो की लोक काय म्हणतात की माझी भरभराटीसाठी, माझं व्यवसाय, हॉटेल आहे, हे ते तमकं हे, की त्याच्यासाठी भरभराटीसाठी मला द्या. तर तो विकलाही जातो. तो मग नारळ, तेच सांगतो की विकला जातो काही ठिकाणी. मग नारळ कैद करून ती गोष्ट बांधली जाते तिथे, पण ती एक ठराविक काळापुरतीच असते. बर. जर तुम्ही त्याचं पालनपोषण केलं नाही, आता समजा असं झालं आहे की तुम्हाला एखादी मुलगा दिला आहे आणि त्याचं पालनपोषण तुम्ही केलं नाही, तर तुमचं काही खरं नाही. बरोबर. आता चेड्याला कसं होतं आहे की जो आयात केलेला चेडा असतो, म्हणजे बाहेरनं जो आपण आणतो, म्हणजे कुठलाही माणूस, तर त्याला कसं होतं की त्याचा मानपान दिला जातो. त्याला अगरबत्ती धूप दाखवायला लागतं कंपल्सरी. ते दाखवायलाच पाहिजे, नसेल. आणि ते एक ठराविक काळासाठी दिलेला असतो. कोणी 5 वर्षासाठी देतं, कोणी 10 वर्षासाठी देतो. बर. पण ते कसं होतं, जेव्हा तुम्ही त्याचा कालावधी संपतो, ते तुम्हाला कळत नाही की कालावधी संपला जातो त्याचा. मग त्याचा जेव्हा टाईम संपला की मग तो तुमचं वाटोळच लावणार. मग तुम्हाला संपुष्टात आणणार, तुम्हाला मातीमोलच करणार तो. हे लोकांना माहीत नसतं. लोक जातात हवेसापोटी, पण नंतर जो त्रास ते पिढ्यानपिढ्या नष्ट करणार तो, असं असतं. त्याच्यामुळे चेड्याच्या वाट्याला कोणी जाऊ नये, असं माझं वैयक्तिक मत आहे. किंवा तुम्हाला चेड्याचा त्रास असेल असं वाटत असेल, तर त्याला पर्याय पण बाहेर पडायचे भरपूर आहेत. कारण चेडा कसा असतो, मी मगाशी म्हटलं की कुठल्याही तत्वात जातो, कुठल्याही मूर्तीत जातो, कुठल्याही गाभाऱ्यात जातो, कुठेही. आता तुम्ही जर म्हटलं तर एक उदाहरण देईन मी त्याच्यावरती, चेड्यावरतीच, की शंकराची जे ऊर्जा आहे, जे मंदिरं आहेत, तिथं दर अमावस्याला चेड्यांचं भजन होतं असं म्हटलं तरी चालेल. बापरे. हे खरं आहे. कारण हे लोक कसं आहे, ते जसं ज्याच्यावर बाधा झालेली आहे किंवा ज्याच्या अंगात ते शिरलं आहे, ते कुठेही जाऊन जे असं नाचतात बघा मंदिरामध्ये, हे चेडेच असतात की जे नाचतात, ते एन्जॉय करतात. कुठल्याही मंदिरात ना त्यांना, ते नाचणार, ते नाचतात, ते भजन वगैरे एन्जॉय करणार, सगळं नाचणार, त्यांना काही फरक पडत नाही. किंवा ते समोरच्याला लवकर सोडत पण नाहीत. जसं की तुम्ही आता सांगितलं की बाबा चेडे जर एखाद्याला त्रास होत असेल तर ते काढण्याची पण भरपूर उपाय आहेत. तर नक्की उपाय काय आहेत ते? तुम्हाला जर एखाद्या चेड्याचा त्रास होत असेल, मेन म्हणजे तर तुम्ही स्वतः त्याची माफी मागितली पाहिजे. कारण तो तुमचं ऐकतो, नाही ऐकत नाही असं नाही.
तर तुम्हाला एखाद्या चेहऱ्याचा त्रास असेल तर तुम्ही त्यालाच रिक्वेस्ट केली पाहिजे की बाबा, म्हणजे विनंती केली पाहिजे की बाबा माझी चूक आहे, मला मान्य आहे आणि मी तुझी क्षमा मागतो, हे त्याला सांगितलं पाहिजे. मग तुम्हाला तो जर तुमच्या मूळ गादीचा चेहरा असेल तर तुम्हाला तो मार्ग दाखवेल की मला तू काय केलं पाहिजे माझ्यासाठी. आता काही ठिकाणी असे चेहरे की त्यांना पान सुपारी दिले तरी चालते, त्यांचा मान असतो, काही पान सुपारी तू ठेव बस, मला काही नको. काही ठिकाणी काय असतं, मला फक्त अमावस्येला नारळ दे बस, मला काही नको, बरोबर. एवढंच त्यांचं म्हणणं असतं. किंवा अशा काही गोष्टी आहेत, पण तो स्वतः येऊन तुम्हाला सांगतो जर तुम्ही खरंच तुम्हाला पस्तावा होत असेल तर. बरोबर. आणि माझं एकच म्हणणं आहे की जर तुम्ही जर असं म्हटलं की काही पिढ्या आयात करतात चेडा, तो तो त्रास तुम्हाला जर भयंकर होत असेल तर तुम्ही काळभैरवनाथला शरण जावा, काय उपाय आहेत ते करा. खरं. 2-4 आता ते ओपनली उपाय सांगणं बरोबर नाही, कारण लोक त्याचा वेगळाच अर्थ काढतील, वेगळं काढतील. त्यात बरोबर. कोणाला बळी वगैरे द्यायची गरज नसते. आता लोक सांगतात बरेचसे की कोंबडा दिला पाहिजे, हे दिलं पाहिजे, बरोबर. जनावर अमावस्येला, दिलं पाहिजे, पौर्णिमेला हे वगैरे. दिलं हो. पाहिजे, असं कुठलाही शेळ्याला बळी दिला जात नाही किंवा त्याला बळी पण पाहिजे नसतो. बळी हे एखादा चुकीची लोक देतात की त्याला बळी देऊन त्याला एका नारळामध्ये कैद करतात, पण कुठल्याही चेडीला गरज नसते. बरं. सगळ्यात मोठा बळी तर सगळ्यांच्या घरात असतो. म्हणजे 10 बकरे एवढा बळीची ताकद एक छोट्याशा गोष्टीमध्ये असते, ती प्रत्येकाच्या घरात असते. ते म्हणजे जायफळ. बरं. जायफळ एक असा प्रकार आहे की ज्याच्यामध्ये 10 बकऱ्यांची बळीची ताकद आहे. बापरे. हां. मग ते देवाला तेही मान्य असतं की ते कापून दिलं तरी अर्पण असतं. आता काळभैरवाला काय कापूर आणि 5 लवंग जरी तुम्ही अर्पण केले तर तेही त्याला मान्य असतात. देवाला अपेक्षा नसती बळीची. लोकांचा हा समज आहे बरोबर. किंवा काही लोकांचा तो व्यवसाय आहे की हे द्यायचं, ते द्यायचं, असं द्यायचं, तसं द्यायचं. त्याला काही नाही. लोकांना बाहेर पडायला खर्च असतो ₹100-200. खरी गोष्ट आहे. अशी परिस्थिती आहे. नाही, बरोबर ना. तसं काही एवढं हे नसतं. अ, जसं की आत्ता आपण चेडा हा एक प्रकार समजून घेतला. त्याप्रमाणे एक मुंजा म्हणून एक प्रकार आहे. आणि असं म्हणतात की आणि आत्ता मध्ये एक पिक्चर पण आला होता, त्याच्यावरती चित्रपट झालाच एक हिंदी, की मुंजा. तर नक्की हा मुंजा प्रकार तशा पद्धतीने असतो का, की तो एखाद्याच्या मागं वगैरे लागणं किंवा तो म्हणतात की वडाच्या किंवा पिंपळाच्या झाडावरती वगैरे असतो, तर नक्की मुंजा हा प्रकार काय आहे? मुंजा हा प्रकार जसं तुम्ही म्हटलं पिक्चरमध्ये जसं मुंजा हा प्रकार आहे, तर 100% आहे. पण तो पिक्चरमध्ये दाखवलाय तसं नाही आहे. म्हणजे त्याचं अस्तित्व तसंच आहे. आता मुंजा म्हणजे काय, तर बिना लग्न झालेला एक मुलगा, बरं. जो अपघाती ज्याचं निधन झालंय, झाडावरनं पडलेला वगैरे जो आहे किंवा त्याचं लग्नाच्या आधी तरुणपणात गेलेला आहे, तर तो मुंजा. जास्त करून तो झाडावर पडलेला असतो म्हणून तो झाडाच्या ठिकाणी त्याचं वास्तव्य अस्तित्व वगैरे असतं. असतं. पण तो कुठल्याही ठराविक झाडामध्ये नसतो. म्हणजे बरं. आपण म्हणतो की वड, पिंपळ असं काही नसतं. बरं. तो कुठल्याही शेवग्याच्या झाडामध्ये पण असतो किंवा ह्याच्यामध्ये असतो किंवा तुम्ही म्हटलं तर मुंजा हा घरात पण असतो. बरं. कोकणात म्हटलं तरी तो मुंजा घरात, जसं मी मगाशी म्हटलं राखणदार जो आहे तो तोच असतो भाग. फक्त त्याला काही मुंजा म्हणतात, काही राखणदार म्हणतात असं. ओके. पण तो तुमचं रक्षण करताय, तो तुम्हाला त्रासदायक नसतो. कुठल्याही तुमच्या पिढीला तो, जसं पिक्चरमध्ये दाखवलं की त्याला लग्न करायचं म्हणून तो जातो, असं काही नाही आहे. किंवा एका बाईच्या मागे जातो असं काही नाही. तो त्याला फक्त एवढंच असतं की त्याची पिढीने त्याला लक्षात ठेवावं की त्याची आणि पिढीने त्याचं नाम. करणी बाधा हा एक प्रकार असतो. करणी बाधा म्हणजे काय, एक तांत्रिक गोष्ट आहे ज्याच्यामध्ये आपण म्हणतो ना, खंगून खंगून मारणे. बरं. मग एखाद्याला आतमध्ये त्रास देऊन मारणे. मानसिक त्रास देऊन. हां, तर ते म्हणजे करणीमध्ये काय होतं की माणसाला शारीरिक पण त्रास होतो, मानसिक पण त्रास होतो आणि आपण म्हणतो ना फायनान्शियल पण त्रास होतो, सगळ्याच बाबतीत त्रास होतो, म्हणजे करणी. आता भूतबाधा म्हणजे ते माणसाला त्रासदायक, म्हणजे ॲक्सिडेंट होणं हे. करणी बाधेमध्ये माणसाला केसापासून ते नखापर्यंत त्रास होत असतो. म्हणजे शारीरिक पीडा, म्हणजे मानसिक त्रास, केस वढणं. आता जे लोक केस वाढतात, डोकं आपटतात, स्वतःला मारतात, बापरे. ती म्हणजे करणी बाधा. करणी बाधामध्ये लोक लवकर बाहेर पडतात, भूतबाधामध्ये बाहेर पडतात, सगळ्यामध्ये पडतात. फक्त चेहऱ्याचा त्रास मध्ये थोडा वेळ लागतो, पण सगळे त्याच्यामधनं बाहेर पडू शकतात सुखरूप. लोकांना अशी भीती असते की चेहऱ्यामधनं कोण बाहेर काढत नाही, पण असं काही नाही, सगळ्यांमधनं लोक बाहेर पडू शकतात. बरं.
जसं की आता एक कर्णीबाध झालं किंवा असे तुम्ही भरपूर प्रकार सांगितले. तर त्याच्यावरती जसं तुम्ही सांगितलं की भैरवनाथाची साधना करायची किंवा शंकराची साधना करायची. असे अजून घरगुती काही उपाय आहेत का? घरगुती भरपूर उपाय आहेत. मी तेच म्हटलं तुम्हाला कुठेही जायची जास्त गरज नसते खरं तर. तुम्ही घरगुती पण भरपूर उपाय करू शकता. तुम्ही रोज मिठाच्या पाण्याने अंघोळ करा. मी तर निगेटिव्हिटी बाहेर हां, पडण्यासाठी. निगेटिव्ह गोष्ट बाहेर पडणे, आपला ऑरा चांगला ठेवा. तर क्लीन तुमची ठेवा. बरोबर. आता कसं होतं की म्हणजे मीठ पाणी म्हणजे आपलं घरगुती मीठ नाही, खडे मीठ जे हं. असतं. तर खडे मीठ टाकून अंघोळ करा. तर तुम्हाला असं वाटतंय हळद टाकून, हळद म्हणजे हळकुंडाची हळद. लोकं हळद म्हणजे आपल्या घरात खाण्यातली हळद. ती नाही. हळकुंड आणा. आता जर त्याच्यावरनं हळदवरनं विषय निघाला, तर हळद अशी असते पॉवरफुल ती त्यांना जास्त करून बाहेर काढू शकते. हं. आता जर हळद लग्नामध्ये पण ज्या मुलांना लागते, त्यांना बघा लग्नानंतर त्रास चालू होतो, हं. की ती हळद लागल्यामुळं. तर हळद एक असा प्रकार आहे, की ज्याच्यामधनं तुम्ही अंगावर थोडंसं अंघोळीच्या पाण्यात टाकलं आणि त्याने अंघोळ केली, तर तुम्ही करू शकता. स्वच्छ राहणं, हं. अत्तर वगैरे लावणं, सेंट वगैरे लावणं, परफ्यूम लावणं, स्वच्छ राहणं हे चांगलं आहे त्याच्या दृष्टीने. बरोबर. दादा, आत्ता आपण जर कोकणातील इतक्या सगळ्या गोष्टींवरती बोललो, आपण ह्या सगळ्या टॉपिकवरती बोललो. ह्याच्यामागे आपला उद्देश नक्की काय होता, की बाबा आपली जी तुमची कोकणातील तरुण पिढी आहे, त्या तरुण पिढीला आपल्याला अंधश्रद्धा पसरवणे नाही, पण त्या तरुण पिढीने त्या पद्धतीने काम करणे, तुमच्या रूढी, परंपरा, रीतीभाती आहेत, त्या कशा पद्धतीने पुढे न्यायला पाहिजेत, त्याच्यामागे नक्की काय आहे उद्देश? नाही, माझा उद्देश एकच आहे, की आताची जी तरुण पिढी शिक्षित आहे, आपण असं म्हणू, की शिक्षित आहे तरुण पिढी, की त्यांना जुन्या परंपरा थोडंसं अवगत व्हायला वेळ लागतो. हं. तर त्यांना काही अंधश्रद्धा वाटते, काही त्यांना जास्त आपण म्हणू, की सायन्सकडं कल असल्यामुळं त्यांना काही गोष्टी अंधश्रद्धा वाटतात. पण ही अंधश्रद्धा नाही, ही परंपरा आहे. आमच्या हं. पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा आहे. मी कोकणातल्या तरुणांना एकच म्हणतो, की तुमचे गावातले जे जुनी मंडळी आहेत, जे राखण द्यायला जातात वर्षातनं किंवा पालखीला जातात, हं. तर पालखीला जातात तर ते पालखीचं विशेष महत्त्व आहे, की देव आमच्या घरी येतो. बरोबर. तुम्हाला माहीत असेल, की देव प्रत्येकाच्या घरी दारोदारी जातो. हं. तर तो एक विशेष आहे, की देव आपल्या घरी असतो, तर आपण सर्वांनी परिवाराने मिळून त्या देवाची स्वागत केलं पाहिजे, त्याचा सन्मान केला पाहिजे, त्याचं अस्तित्व स्वीकारून आपण त्याची सेवा केली पाहिजे. बरोबर. आपण पुन्हा फुलाची पाकळी त्याला अर्पण केली पाहिजे. आपलं कर्तव्य आहे. जो राखणदार आहे त्याची राखण दिली जाते, तेव्हा प्रत्येक घरातल्या लहान मुलांनी, ज्येष्ठ मंडळींनी, प्रत्येक घरातल्या प्रत्येक सदस्यांनी जावं. हं. कारण त्याचा हात कुठेतरी आपल्या मस्तकावर असतो आणि हे आपला दुसरा तिसरा कोणी नसतो, आपला मूळ पुरुषच असतो. बरोबर. त्याच्यामुळं त्या मूळ पुरुषाचा, तुमचा जो आधीचा पिढीचा मूळ पुरुष आहे, त्याला सन्मान द्यायला तुम्ही नक्की विसरू नका. आपली जे पित्र आहेत त्यांचा सन्मान करा. हे तरुण पिढीला माझं सांगणं आहे. ती कुठेतरी अंधश्रद्धा नाही, ती श्रद्धेचा भाग आहे. बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही किती शिकलात किंवा किती मोठे झालात तरी आपल्या मूळ गादीला, मूळ मातीला विसरू नका, क्या बात! असं माझं क्या म्हणणं बात! आहे. वाह! आणि दुसरं मला असं एक विचारायचं तुम्हाला प्रश्न, की आत्ता आपण जितक्या प्रकारावरती सगळ्या बोललो, आता त्याच्यावरती काही लोकं विश्वास ठेवतील, काही लोकं ठेवणार नाहीत. पण आपला हा विषय आज घेण्याचा नक्की आपला उद्देश काय होता आणि? कसं होते, नाण्याच्या दोन्ही बाजू असतात. एक सकारात्मक, नकारात्मक. नकारात्मक जेव्हा स्वतःला अनुभव येतो. मी या स्वतः अनुभवातनं गेलेलो आहे. आता एक काळ असा होता, की मी या गोष्टी मानत नव्हतो. हं. पण एक काळ असा आला, की त्या मानायला लागल्या गोष्टी मला. बरोबर. कारण जर आपण म्हणू, की सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही गोष्टी असतात, तर त्याचा अनुभव मी दोन्हींचा घेतलेला आहे. म्हणजे देव पण आहे, तर नकारात्मक गोष्टी पण आहे. हे दोन्ही मी अनुभवलेलं आहेत. मी स्वतः त्याच्यातून गेलेलो आहे. एक बाधा झाल्यानंतर काय त्रास होतो किंवा नकारात्मक ऊर्जा जेव्हा तुमच्या शरीरामध्ये असते, हं. तेव्हा तुम्हाला काय त्रास भोगावा लागतो, हे स्वतः मी अनुभवलेलं आहे. त्याच्यामुळं माझी एकच इच्छा असते किंवा ह्याचं मागचं उद्दिष्ट माझं एकच आहे, की आत्ता ज्या त्रासातून लोकं जातात आहेत, त्यांची व्यथा मला माहीत आहे. कारण काही जण त्या त्रासातनं खूप त्यांना मनस्ताप होतो, मानसिक त्रास होतो, व्यावहारिक त्रास होतो, कर्जबाजारी होतात किंवा काहीतरी करून घेतात, स्वतःला हं. त्रास करून घेतात किंवा कुठल्यातरी अपेक्षाने कुठल्यातरी माणसाकडं आपलं चांगलं व्हावं म्हणून जातात बरोबर. आणि त्यांचा तिथं कुठेतरी हिरमोड होतो. हिरमोड होतो बरोबर. आणि ते लोकं फक्त पैसे त्यांच्याकडनं घ्यायचं काम हो. करतात
आणि त्यांना त्यातनं बाहेर काढत नाहीत. बरोबर. आणि लोक काहींची परिस्थिती पण नसते पैसे द्यायची. बरोबर. आता काहींची 100 रुपये द्यायची परिस्थिती असते, काहींची लाख रुपये द्यायची परिस्थिती असते, पण काहींची परिस्थितीच नसते. तर त्या परिस्थिती नसणाऱ्या माणसाने लाख रुपये कुठून द्यायचे, 50,000 कुठून द्यायचे किंवा 10,000 रुपये कुठून द्यायचे काढून? त्यांची परिस्थिती नसते. आणि मग एवढ्या त्रासातून ते एकदम खाली गेलेले आहेत आणि त्यांना त्या त्रासातून पण त्यांचा कुठेतरी गैरफायदा घ्यायचा, हे कुठेतरी माझ्या मनाला पटत नाही. बरोबर. अध्यात्म आणि अध्यात्मातनं लोकांना कसं बाहेर काढायचं हाच माझा प्रयत्न आहे. कारण ती जर्नी काय असते ते मी पाहिलेली आहे, स्वतः अनुभवलेली आहे. त्या त्रासातनं माणसाला कितपत त्रास होऊ शकतो आणि कितपत तो सहन करू शकतो. आणि काही जण सहन करायची ताकद असते, काहींमध्ये नसते, तर ते कुठल्या तरी गोष्टीला बळी पडतात. कोणी आत्महत्येला बळी पडतो, तर कोणीतरी काहीतरी चुकीची गोष्ट करतो. काहींचे नवरा बायकोचे डिवोर्स याच्यामध्ये होतात. बरोबर. कारण ह्या गोष्टीमुळं होतात. आता काहींना ते मान्य आहे, काहींना नाही मान्य. नाही. ज्यांना मान्य आहे ते त्यांनी मान्य करून आध्यात्मिक गोष्टीकडे वळावं असं माझा हेतू आहे. कुठेही नकारात्मक गोष्टीचा किंवा मी जे गोष्टीचा वाहवा करत नाही, चर्चा बरोबर. करत नाही. पण स्वतः जेव्हा म्हणतो ना आपण की चहा पिल्यानंतरच गोड लागतो, जर पिलं नाही तर गोड कुठून लागणार? तसंच तुम्ही एखाद्या गोष्टीचा अनुभव घेतला तरच तुम्हाला ते माहिती असतं की ते आहे का नाही. तर बरोबर. मी आहे, मला या स्वतः अनुभव आलाय म्हणून मी इतरांना त्यातनं बाहेर काढायचा प्रयत्न करत असतो. याच्या व्यतिरिक्त माझं कुठलंही उद्दिष्ट नाही किंवा ध्येय नाही. बरोबर. आणि तुमच्यामुळं ओंकार खरं तर मला तुमच्या सगळ्या टीमचे मी आभार मानतो की त्यांच्यामुळं मला ही संधी मिळाली की माझा अनुभव काहीच माझ्याकडच्या रीतिरिवाजी असेल किंवा काही खऱ्या गोष्टी असतील की तुमच्यापर्यंत मला पोचवण्याची संधी मला तुम्ही दिली, त्याच्याबद्दल तुमचे धन्यवाद. तुमचे पण दादा मनापासून आभार मानतो मी ह्या सगळ्या गोष्टीला. तुम्हाला आजची जी आमची चर्चा झालेली आहे ती कशी वाटली आपल्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुम्हाला जर काही अशा गोष्टींचे प्रॉब्लेम असतील किंवा तुमच्यावरतीही असे काही अनुभव असतील तुमच्याकडे, तर आणि तुम्हालाही अशा काही त्रासातनं मुक्ती हवी असेल, तर जसं तुम्हाला दादांनी सांगितलं की तुम्ही कोणत्या देवतेचा साधना केली पाहिजे, तुम्ही कोणत्या मंदिरात गेले पाहिजे, तुमच्या मूळ पुरुषाला किंवा तुमचे जे राखणदार आहेत त्यांच्यापासूनच तुम्ही आधी सुरुवात करा. त्यांची पूजा अर्चा करा, त्यांचं काय असेल नैवेद्य वगैरे सगळ्या गोष्टी करा. आणि तरीही जर तुम्हाला त्याच्यावरती फरक पडत नसेल, तुम्ही खूप ठिकाणी वगैरे जाऊन, तर दादा नक्कीच आपल्याला सहकार्य करतील. आपण दादांचा एक नंबर खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत, ज्याच्यावरती तुम्ही त्यांना मेसेज वगैरे करू शकता. ते पाहतील आणि ते स्वतः तुम्हाला नंतर कॉलबॅक वगैरे करतील त्या गोष्टीतनं. तर आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या काही पेड प्रमोशन किंवा बिझनेस वगैरे त्यांचा अजिबात नाही आहे. त्यांनी स्वतः ह्या गोष्टी सहन केल्यात, हा त्रास त्यांनी सहन केलेला आहे. त्याच्यामुळे ते फक्त तुम्हाला मदत म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करणार आहेत. त्याच्यानंतर तुम्हालाही जर नक्कीच चर्चा हा विषय आवडला असेल, तर आपल्या कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आपल्या अशाच पुढच्या पॉडकास्टसाठी, पुढच्या वेगवेगळ्या टॉपिकसाठी, विषयांसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.